वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली आहे आणि बीड जिल्हा रुग्णालयात तातडीनं वाल्मिक कराडला दाखल करण्यात आलं आहे। बीपी वाढलाय, त्याच्यामुळे बाकी इतर अडचणी वाल्मिक कराडच्या आता वाढलेल्या पाहायला मिळत आहेत आणि वाल्मिक कराड सध्या बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये त्याला दाखल करण्यात आलंय। त्याची प्रकृती बिघडली असल्याचं कळत आहे। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलमध्ये। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती समोर आली आहे। दुपारी त्याला अस्वस्थ वाटू लागलं होतं आणि बीड जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने तातडीनं त्याची तपासणी सुद्धा केली आहे। प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी वाल्मिक कराडला रक्त चाचण्या करण्याचा सल्ला सध्या तरी दिलाय। विशेषतः त्याची शुगर वाढल्याचं निदान झालं असून त्यामुळे त्याला त्रास जाणवू लागल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आणि या शुगरमुळेच वाल्मिक कराडची तब्येत सध्या बिघडली आहे। सध्या त्याच्यावर रुग्णालयामध्ये वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू असल्याचं कळत आहे। रक्त चाचणीचा अहवाल आल्यानंतर पुढील उपचाराची दिशा निश्चित होणार आहे। मात्र सध्या तरी वाल्मिक कराडची तब्येत बिघडल्याचं कळत आहे आणि या सगळ्या गोष्टीतनं बीड जिल्हा रुग्णालयामध्ये त्याला तातडीनं दाखल करण्यात आलंय। दरम्यान जिल्हा रुग्णालय प्रशासनानं त्याच्या तब्येतीवर बारकाईनं लक्ष ठेवलं आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून अटकेत असलेला वाल्मिक कराड आणि त्याची प्रकृती सध्या बिघडल्याची ही मोठी अपडेट सध्या समोर येताना पाहायला मिळते आहे। बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये वाल्मिक कराड सध्या दाखल करण्यात आलाय आणि समोरच्या उपचाराची जी काही दिशा आहे तर त्याचे ब्लड रिपोर्ट जे आल्यानंतर कळणार आहे। रक्त चाचणीचा अहवाल आल्यानंतर पुढील उपचाराची दिशा निश्चित होणार आहे। मात्र सध्या तरी प्राथमिक माहिती एवढीच समोर येते आहे की डॉक्टरांनी वाल्मिक कराडला रक्त चाचण्या करण्याचा सल्ला दिला आहे आणि विशेषतः वाल्मिक कराडची शुगर वाढल्याचं निदान सुद्धा झालं असल्याचं कळतं आहे। त्यामुळे त्याला त्रास जास्त जाणवू लागलेला आहे। मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरण जे की संपूर्ण देशभर प्रकरण गाजलं, त्या प्रकरणातला मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराडची खऱ्या अर्थानं ओळख आहे आणि त्या आरोपीला आता जिल्हा रुग्णालयामध्ये आणलाय। वेगवेगळे आरोप दैनंदिन होत असतात। जेलमध्ये सुद्धा त्याला VIP ट्रीटमेंट दिली जाते। बाकी इतरही या सगळ्या गोष्टी आहेत। मात्र संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय कधी मिळणार, सरते शेवटी हाच एक महत्त्वाचा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे।